हा, रिव्हिजन मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मधलं थर्ड एक्झाम्पल घेतोय. एक्झाम्पल वाचतोय, ऐकायचं आहे. द डायगोनल ऑफ ए स्क्वेअर IJKL intersect at point M. Find the measure of angle IMJ, angle JIK and angle LJK. ओके, तर इथे डायग्राम दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये इथे डायगोनल पण दिलेले आहेत. डायगोनल दाखवतो इथे. डायग्राम मध्ये पहा, डायग्रामला नेम द्यायचे आहेत. IJKL इथून स्टार्ट करतोय. IJK and L. तर हा स्क्वेअर झाला. स्क्वेअर म्हणजे त्याचे ऑल अँगल्स 90 डिग्री असतात, ऑल साइड्स इक्वल असतात, हे लक्षात घ्या. सर्व बाजू समान आणि प्रत्येक कोण काटकोन असतो, त्याला आपण चौरस म्हणतो. समजा हे डायगोनल M मध्ये इंटरसेक्ट होतात. हेच कर्ण परस्परांना M मध्ये छेदतात. मराठीवाले काही शंका असेल तर विचारायचं आहे. हा, आता आपल्याला इथे स्टार्ट कसा करायचा आहे हे पहा. तर IJKL हा स्क्वेअर आहे, हे अगोदर आपण इथे घेतोय. क्वाड्रिलॅटरल IJKL is a square. IJKL हा चौरस आहे. मराठीवाली तुम्ही पण पहा. हा, डायगोनल ऑफ ए स्क्वेअर आर परपेंडिक्युलर टू इच अदर. प्रॉपर्टी लिहितोय मी ती. डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर are perpendicular to each other. Perpendicular to each other. मराठीमध्ये चौरसाचे कर्ण परस्परांना लंब असतात. चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. आता इथे फक्त लंब असतात एवढं लिहिणं सुद्धा पुरेसे आहे, कारण आपल्याला इथे हा जो अँगल आहे IMJ हा लिहायचा आहे. त्यामुळे एवढंच लिहिलं तरी पुरेसं आहे. चौरसाचे कर्ण परस्परांना लंब असतात असं आपण म्हणू. पूर्ण प्रॉपर्टी लिहिण्याऐवजी तेवढंच लिहिलं तरी चालते. परस्परांना लंब असतात. Okay, and therefore angle IMJ, just a minute, just a minute. Therefore angle IMJ is equal to 90 डिग्री. तर IMJ चं मेजरमेंट आपल्याला काढायचं होतं, तर ते आपण इथे काढलेलं आहे. याला आपण आन्सर आहे ते त्यामुळे चौकटीत ठेवतो. इथे बॉक्स मध्ये आन्सर मिळालेलं आहे. आता नेक्स्ट आपल्याला JIK चं मेजरमेंट शोधायचं आहे. JIK अँगल पहा कुठे आहे. JIK
JIK हा अँगल शोधायचा आहे. तर इथे आता पुन्हा आपल्याला प्रॉपर्टी लिहावी लागेल. डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर बायसेक्ट ऑपोजिट अँगल्स. तर ही प्रॉपर्टी आपल्याला लिहायची आहे. पहा, जस्ट अ मिनिट. Diagonals of a square bisects opposite angles. Bisects opposite angles. मराठीमध्ये चौरसाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात. म्हणजे समोरासमोरील कोन दुभागतात. दुभागणे म्हणजे समान दोन भाग करणे. बायसेक्ट म्हणजे समान दोन भाग करणे. सम्मुख कोन दुभागतात. याच्या आधारे आपल्याला लिहायचं आहे अँगल JIK. पहा, अँगल JIK is equal to 1/2 into angle JIL. अँगल JIL. हा, आता इथे अँगल JIL हा काटकोन आहे. म्हणजे त्याचं माप 90 अंश आहे. त्यामुळे त्याची व्हॅल्यू लिहायची आहे 1/2 into 90 डिग्री. इथे रिजन लिहायचं अँगल ऑफ ए स्क्वेअर. अँगल ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू 90 डिग्री. तर हा 90 डिग्री अँगल आहे JIL. ते इथे लिहिलेलं आहे. मराठीमध्ये काय लिहायचं आहे? चौरसाचा कोन. थोडक्यात इथे लिहिते मी, चौरसाचा प्रत्येक कोन 90 अंश मापाचा असतो. चौरसाचा कोन तो 90 अंश मापाचा आहे. ओके, तर ही किंमत ठेवली इथे. त्यामुळे इथे 2 ने भागायचं आहे, 2 ने डिवाइड करायचं आहे, 45 डिग्री. म्हणजेच अँगल JIK इज इक्वल टू 45 डिग्री. तर आपल्याला इथे सेकंड आन्सर मिळालेलं आहे. आता याच पद्धतीनं आपल्याला LJK च शोधायचं आहे मेजरमेंट. LJK पहा कुठे आहे. LJK हा पहा, सेम प्रोसिजर घेऊन आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. त्यामुळे आता इथे पुन्हा ही प्रॉपर्टी लिहायची गरज नाही वरती घेतल्यामुळं. त्यामुळे मी इथे सिमिलरली म्हणतो. पहा, सिमिलरली मराठीमध्ये त्याचप्रमाणे कोन LJK is equal to 1/2 into IJK. अँगल IJK हा पुन्हा 90 डिग्री आहे. ती व्हॅल्यू ठेवायची आहे त्याची 1/2 into 90 डिग्री. अँगल ऑफ ए स्क्वेअर वर रिजन लिहिलेलं आहे तसंच लिहायचं आहे. अँगल ऑफ ए स्क्वेअर म्हणजेच तो 90 डिग्री आहे. म्हणजे चौरसाचा कोन आहे तो. त्यामुळे 90 अंश मापाचा आहे. मराठीवाले चौरसाचा कोन 90 अंश. शॉर्टकट मध्ये मी इथे लिहिलेलं आहे रिजन. आता 90 डिग्रीचा हाफ करायचा आहे 45 डिग्री ना.
म्हणजेच अँगल एल जे के इज इक्वल टू 45 डिग्री. ओके, तर इथं आपल्याला हे थर्ड आन्सर मिळालेलं आहे. लास्टला हे तिन्ही आन्सर आपल्याला एकत्र कलेक्ट करायचे आहेत. आन्सर असं लिहायचं आहे आणि आपल्याला ती तिन्ही आन्सर लिहायचे आहेत. पहिलं अँगल IMJ is equal to 90 degree. Second, angle JIK is equal to 45 degree. And last, third, angle LJK is equal to 45 degree. Okay. Next example, practice set 5.3 सराव संच 5.3 मधलं चौथं उदाहरण आहे. पहा, the diagonals of a rhombus are 20 centimeter and 21 centimeter respectively. Then find the side of rhombus and its perimeter. तर आपल्याला इथे समभुज चौकोनाचे कर्ण दिलेले आहेत 20 सेंटीमीटर आणि 21 सेंटीमीटर, आणि आपल्याला त्याच्या आधारे त्या समभुज चौकोनाची बाजू शोधायची आहे आणि त्याच्यावरून परिमिती शोधायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला इथे आकृती काढायची आहे. पहा, इथे आकृती काढतोय. डायग्राम काढताना आपल्याला तो रोम्बस काढायचा आहे. रोम्बसचे डायगोनल आता घेताना इथे एक स्मॉलर असतो आणि एक लार्जर असतो. इथे मी डायगोनल ग्रीन कलरनी दाखवतोय, हिरव्या रंगाने दाखवलेले आहेत. पहा डायगोनल. डायग्रामला आपल्याला नेम द्यायचे आहेत. नेम देऊया. तर घेताना आपल्याला हा डायगोनल जो आहे, A1 डायगोनल 20 आहे, तो छोटा आला पाहिजे. त्यामुळे मी नेम घेताना इथे इथून स्टार्ट करतोय. तर इकडे खाली बी घ्यावे लागेल. ABCD. तर हा 90 डिग्रीचा अँगल असतो. इथे आपल्याला जिथे इंटरसेक्ट होतात त्याला आपण O नेम देऊया. याच्या ऑल साइड्स इक्वल असतात. आता आपल्याला कसं शोधायचं आहे पहा. तर हा रोम्बस आहे हे अगोदर सांगायला पाहिजे. लेट समजा लेट क्वाड्रिलॅटरल ABCD be a rhombus. म्हणजे चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे. ते मी शॉर्टकट मध्ये लिहितो, समभुज आहे. चौकोन ABCD समभुज आहे. डायगोनल AC आणि BD O मध्ये इंटरसेक्ट होतात असं आपण इथे मानलेलं आहे. डायगोनल्स AC and BD intersect each other at point O. म्हणजेच कर्ण AC व BD कर्ण AC व BD परस्परांना O मध्ये, O या बिंदूमध्ये छेदतात. आता इथे आपल्याला प्रॉपर्टी माहिती असणं गरजेचं आहे. डायगोनल्स ऑफ ए रोम्बस बायसेक्ट ईच अदर. प्रॉपर्टी पहा,
diagonals of a rhombus bisect each other. म्हणजेच समभुज चौकोनाचे कर्ण समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. दुभागतात म्हणजे समान दोन भाग करतात. परस्परांना दुभागतात. आता म्हणून एऊ ही लेंथ आपण काढायची आहे. ते काटकोन त्रिकोणाचा विचार करायचा आहे, त्यासाठी त्याच्या साइड शोधायच्या आहेत. म्हणून इथे एओ ची लेंथ आपण शोधतोय. एओ इज इक्वल टू 1/2 इंटू AC, म्हणजेच 1/2 इंटू AC ची लेंथ आपण इथे 20 घेतलेली आहे. इथे फार तर आपण लिहायचं आहे AC इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. लहान आहे तो, स्मॉलर आहे. अँड BD इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. वरती लिहिलं तरी चालेल. तर आता इथे एओ ची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. एओ इज इक्वल टू 20चा हाफ 10 सेंटीमीटर येणार. एओ शोधली. आता तसं आपल्याला बीओ शोधायचं आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आता बीओ साठी लिहू शकतो इथे. पुढे सोडू. आता बीओ पहा. जस्ट अ मिनिट. बीओ इज इक्वल टू 1/2 इंटू BD होणार आहे. तर इथे BD ची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे 1/2 इंटू 21. त्याच्यामुळे बीओ ची व्हॅल्यू आपल्याला 10.5 मिळेल. देअरफॉर बीओ इज इक्वल टू 10.5 सेंटीमीटर. 21चा हाफ लक्षात घ्या, तो इथे आपण घेतलेला आहे 10.5. बीओ मिळाला. आता आपल्याला इथे हा 90 डिग्रीचा आहे हे सांगायचं आहे. तर ते कसं सांगायचं? प्रॉपर्टी सांगायची. डायगोनल्स ऑफ ए रोम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. डायगोनल्स of a rhombus, just a minute, diagonals of a rhombus are perpendicular to each other, are perpendicular to each other, perpendicular to each other. हे साइन लिहायचं नाही, परपेंडिक्युलर असं लिहायचं. मराठीमध्ये समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात ही प्रॉपर्टी वापरायची आहे इथे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात. आणि लंब असल्यामुळं आपल्याला त्या त्रिकोणाचा तो जो कोण आहे AOB, तर हा 90 अंश मापाचा मिळतो. म्हणून देअरफॉर अँगल AOB इज इक्वल टू 90 डिग्री. हा आता 90 डिग्री झाला म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल झाला. आणि म्हणून इथे आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, म्हणजेच पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार पहा, कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणून इथे डायगोनलचा स्क्वेअर घेतोय. AB स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरची सम घ्यायची आहे. AO स्क्वेअर
प्लस बीओ स्क्वेअर. वरती व्हॅल्यू काढलेल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. एओ ची व्हॅल्यू आहे 10 स्क्वेअर प्लस बीओ ची व्हॅल्यू आहे 10.5 त्याचा स्क्वेअर. आता इथे 10 चा स्क्वेअर 100 प्लस 10.5 चा स्क्वेअर. इथे 5 युनिट प्लेसला आहे, एकक स्थानी आहे, त्यामुळे इथे इकडे 10 आहे. 10 इंटू 11 करायचे 110 आणि वरती 25 ठेवायचे. अर्थातच डेसिमल पॉइंट इथे येईल. तर यांची जर सम केली तर ती आपल्याला म्हणजेच देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल टू 210.25. ओके. मग आता आपल्याला AB ची व्हॅल्यू काढायची आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ दी साइड्स, म्हणजेच वर्गमूळ घ्यायचा आहे. वर्गमूळ घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ दी साइड्स वी गेट AB इज इक्वल टू, याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे. इथे 25 आहे म्हणजे 5 येणार. 2 डिजिट इकडे आहेत डेसिमलच्या, त्यामुळे इथे डेसिमल पॉइंट येणार. 210 चे आपण इथे असे 2 फॅक्टर्स घ्यायचे की ते लगतचे अंक आले पाहिजेत, नॅचरल नंबर्स आले पाहिजेत. तर असे 14 आणि 15 येतात, त्याच्यामुळे त्यातले 14 घ्यायचे आहेत. त्यामुळे 14.5 मिळतात. देअरफॉर आता पुढे घेतोय मी इकडे, आपल्याला इथे आता साइड मिळालेली आहे रोम्बसची. देअरफॉर साइड ऑफ ए रोम्बस, जस्ट मिनिट, साइड ऑफ ए रोम्बस म्हणजेच समभुज चौकोनाची बाजू, समभुज चौकोनाची बाजू बरोबर 14.5 सेमी. ओके. आता आपल्याला पेरिमीटर काढायचे आहे. पेरिमीटर ऑफ ए रोम्बस समभुज चौकोनाची परिमिती समभुज चौकोनाची परिमिती चारी बाजू समान असल्यामुळे 4 इंटू साइड येते. 4 इंटू साइड इथे लिहितो मी 4 इंटू साइड म्हणजे बाजू, म्हणजेच 4 इंटू 14.5 इज इक्वल टू, मल्टिप्लिकेशन करायचं आहे,